तर नमस्कार सगळ्यांना, शुभप्रभात. आज सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपण आई एकविरा देवीची पालखी ही आपल्या डोंबिवली कारला अशी ही निघते आणि जे आयोजन करतात ते कुंभारखनपाडा आणि चिंचुरेचा पाडा हे मिळून, दोन्ही गाव मिळून ही पालखी निघते. या पालखीला हे 15वं वर्ष आहे आणि आज आपला पहिला दिवस असणार आहे. आता अभिषेक चालू आहे. अभिषेक झाल्यानंतर पालखीची थोडीशी मिरवणूक काढल्यानंतर आपण पदयात्रेला सुरुवात करणार आहोत. चला आपण आता जे देवीची पूजा चालली आहे ते पाहूया. वीरमाताय नमः. ओम 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 वीरमाताय नमः. हां आपल्या मंडळाचे पहिलेचे सेवेकरी आधी सेवेकरी असून आणि आमचं मेन म्हणजे आपण त्याला पदाला आम्ही इथे मान देत नाही, पण ते अध्यक्ष आहेत असे आपल्या सगळ्यांचे लाडके दत्तकाका. दत्तकाका होते घेतलेले दत्तकाका मला सांग की ह्या पालखीची सुरुवात कशा प्रकारे झाली? पालखीची म्हणजे असा आपण मित्र परिवार असं खेळत बसल्यानंतर आपण एक विचार केला की आपण पण काहीतरी एक उत्सव साजरा करूया. तर त्याचा विनोद म्हात्रे, सुधीर म्हात्रे, सावन भोईर या तिघांनी मिळून विचार करून केला की आपण एक पालखी काढूया. तर पालखी कुठे काढायची आपण? तर बोलतो एकविरेला काढायची. तर मी काय केला, तर तुम्ही सहकार्य करत असेल मी तुमच्यासाठी पालखीला जोपर्यंत सेवेचा मी हातभार लावीन तुमच्या पालखीसाठी. साधारणपणे जेव्हा पहिल्यांदा काढले तेव्हा साधारणपणे किती आपले हे पदयात्री होते? पहिल्यांदा साधारण जेव्हा आपण काढली तर तेव्हा जवळजवळ आपल्या 45 ते 50 लोक होते आपले. आणि आज या पदयात्रेला किती वर्ष पालखी काढताय? आज जे पदयात्रेला आपल्याला 15 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि पदयात्रा आपण आतापर्यंत एक लिमिटच्या हिशोबानेच आपण माणसं चालत नेतो पदयात्रेसाठी. साधारणपणे किती लोक असणार आहेत? साधारणतः आपण 100 ते 125चं टार्गेट आतापर्यंत ठेवलेलं आहे या 15 वर्षामध्ये. आणि आज कशा प्रकारे नियोजन असणार आहे? आजचं नियोजन असं की आज आपण 14 वर्ष आपण एकेकाला पालखीला अभिषेकचा मान देत होतो. या वर्षी आपल्याकडे 2 नगरसेवक झालेले आहेत, संदेश आणि त्यांचे पत्नी. हे 2 नगरसेवक यांना आपण बहुमोलाचा मान यावेळेस अभिषेकाचा या मंदिरमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आता इथून अभिषेक झाल्यानंतर गावात पालखी जाणार. या आता अभिषेक झाल्यानंतर तर आपली पालखी पहिले खंडोबा मंदिरला जाणार. खंडोबा मंदिरामधून आपल्या गावात ज्या रूटने गेल्यानंतर गावात एक शिव मंदिर लागतं पुरातन आपला. त्या शिव मंदिरला आपली गावातली सर्व लोक तिथे उपस्थित राहून तिथे त्या सोहळ्याला जास्तीत जास्त सहकार्य आणि लोक तिथे जमलेले असतात आपले. आणि इथून निघाल्यानंतर पहिला आपलं नाश्त्याचं ठिकाण कुठे असतं? नाश्त्याचं म्हणजे तिथनं पण आपण शिव मंदिरातनं आपण सुरुवात केल्यानंतर चिंचोल्याचा पाडा, हनुमान मंदिराच्या पुढे तिथे आपला एक नाश्ता, पालखीचा स्वागत समारंभ या जोरात मध्येच होतो आपला. नक्कीच खूप छान असं नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि आपण पदयात्रेला जात आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते आई रागाई माते नमोस्तुते. तर मित्रांनो अभिषेक झालेला आहे. अभिषेकनंतर आरतीसुद्धा झालेली आहे आणि आत्ता आपली जी पूजा झाल्यानंतर आज आपण हा जो मान आहे हे नवनिर्वाचित नगरसेवक संदेशदादा पाटील आणि रसिकाताई पाटील यांना आज अभिषेकचा मान दिला होता. आणि आता ही पूजा झाल्यानंतर आपण इथून ही पालखी आपल्या गावात जाणार. पहिली खंडोबा मंदिरमध्ये जाईल, नंतर आपल्या गावातील प्रत्येक घरामध्ये जाईल. अशा तऱ्हेने पालखी चालणार आहे. आई एकविरा मित्रमंडळ हिंगोली ते एकविरा पदयात्रा या मंडळाला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहे आणि नगरसेवक म्हणून जो मला आई रागाई मंदिरात अभिषेक करण्याचा मान मिळाला त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. अशी सेवा आई रागाई मातेची आणि एकविरा मातेची घडो हीच सदिच्छा. मी आई एकविरा मित्रमंडळाचे खूप खूप आभार मानते की एकविरा मंडळाने आम्हाला जो काही मान दिला आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि तुमची यात्रा सुरक्षित राहो एवढंच देवीचरणी मी प्रार्थना करते. मित्रांनो ते विशेष आकर्षण म्हणजे मकरंददादा हे आपल्या पालखीला भेट देण्यासाठी आले होते, मात्र हे त्यांना स्वतः घेऊन आले होते. तर मित्रांनो आता आपली ही पालखी निघाली आहे गावामध्ये खंडोबा मंदिरामध्ये जाणार. इथून प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. आपला जो मान दिला होता ते नवनिर्वाचित नगरसेवक आहेत संदेशदादा पाटील यांनी ही पालखी घेतलेली आहे. तर इथून आपली पालखी गावामध्ये निघालेली आहे. मित्रांनो हे आहे खंडोबा मंदिर आणि इथे आपले सगळ्यांचं लाडकं नेतृत्व विकासदादा म्हात्रे आणि कविताताई म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. दरवर्षी हे या पालखीसाठी भेट देत असतात. त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं आणि हे स्वतः ते आवर्जून या पालखीसाठी उपस्थित राहतात.
तर मित्रांनो, देऊकाकाने इथे आपल्या पालखीला जाणाऱ्यासाठी नाश्ता ठेवलेला आहे. देऊकाका, पालखीला तू येतोय का? नाही, मी 5 वर्षात गेलो, आता मी जाणार नाही. मग लाजच्या दिवशी लास्टच्या दिवशी बघूया आपला आईने बोलावं केलं. नक्कीच नक्कीच. 5 वर्ष सेवा केली. हां, हा 5 वर्ष. उपमा तुम्ही बनवलं का? हा आम्हीच बनवतो. काय काय टाकलं उपमा? ते कुठं सांगू? नाही नाही, सांगायला पाहिजे ना. रवा, कांदा, वाटाणा. गाजर, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, राई, जिरा, टोमॅटो एवढं. साधारण किती टाइम लागला बनवायला? तर 1.5-2 तास गेले. गेलं ना. किती वाजता उठली होती? आम्ही 6 वाजता उठलेलो. वा वा, धन्यवाद. तुम्ही जी काय आमची सेवा केली त्याबद्दल तुमचं आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आई एकविरा तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू. जयेश, लाईट लावायला पाहिजे तू. तर मित्रांनो, ह्या तुम्ही पाहताय कुंभारगण पाड्यातील या सगळ्या महिला आहेत आणि ह्या आपल्या ज्या आई आहेत त्या आईने ह्या त्यांना साड्या दिलेल्या आहेत. हां, संपदाबाई म्हात्रे यांनी या साड्या दिलेल्या आहेत. मला सांगा, साड्या कशा वाटल्या तुम्हाला? हां, आहे ना. पहिल्यांदा पालखी तेवढी मजा आली एवढ्या वर्षातून. म्हणजे याच्या आधी मजा नव्हती आली. जास्त मजा आली म्हणजे जास्त मजा केली आम्हाला. मग आता तुम्ही आमच्यावर चालत येणार आहात की? हां, रविवारी येणार आहात काय? गाडी वगैरे गेलीत की कसं काय? बस येताना आम्हाला आणाल ना? तर मित्रांनो, इथे आपण आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. चोलेगावमध्ये जे आहेत आपल्याला सहकार्य करतात ती मंडळी आहेत चोलेगावातील आणि सुंदर असा नाश्ता यांनी आपल्याला ठेवला होता. खिचडी होती आणि खूप छान अशी खिचडी त्यांनी बनवली होती. आपला जेवणाचा टाईम आहे. लोणचं, गुलाबजाम, नळे आहेत, बटाटा भजी, ही मटकी, चण्याची डाळ, वरण, भात, इकडे पत्रावळ्या आणि हे बघा भुकेलेले आहे सगळे. यो यो बाग पॉपलेट बाय. तर आपला आता दुपारचा टाईम झालेला आहे आणि सगळे बघा कशा प्रकारे जेवणाला लाईन आहे. इकडे जेवायला बसलेले आहेत बघा. चौथा मोहित सेट,
इकडे आमचे मित्र नीरज भैया बघू शकता तुम्ही, हे आमचे हर्ष चिरंजीव इकडे बघा. तर मित्रांनो, आपण जे थांबलो होतो उल्हासनगर वडोलगाव, आणि वडोलगावचे आपले भाऊजी आहेत विनोद भाऊजी, यांच्या गावी हे आपली सगळं नियोजन केलं होतं आणि सुंदर असं नियोजन त्यांनी इथे केलं होतं. ते जरा त्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला त्यांना व्हिडिओमध्ये घेता आलं नाही, पण कुठेतरी ते तुम्हाला दिसतील. पण उद्या जो आपला व्हिडिओ बनेल त्याच्यामध्ये त्यांना आपण नक्की घेणार आहोत, कारण खूप छान असं त्यांनी नियोजन केलं होतं. त्या गावातील खूप सर्व सुंदर लोकं होती. आम्ही जिथे जिथे पालखी जात होतो तिथे तिथे आम्हाला नाश्त्याची व्यवस्था केली होती, आणि चहा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे त्या गावामध्ये मिळाल्या. असं की त्यांचं आणि आमचं एक अतूट नातं आहे असं आम्हाला तिथे अनुभवायला मिळतं. दरवर्षी ते हे सहकार्य आपल्याला करत असतात. तर हे गाव आहे उल्हासनगर वडोलगाव, आणि आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी विनोद भाऊजी, त्यांना आपण उद्या नक्की भेटणार आहोत. आणि हे बघा, तुम्ही बघताय आपण आता दुपारचं जेवण वगैरे करून तर साधारण 4:30 वाजलेत, आपण निघालो आहे. आपल्यावर नवीन माणसं आहेत 2, मनोज दादा आणि मयूर, स्वतः रोहित म्हात्रे, त्यानंतर इथे हर्ष आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा पहिला दिवस हा आपला इथे थांबलेला आहे. आपला जो हे गाव आहे, कोणतं गाव बोलला तुम्ही? हां, जोवेली पाडा साईबाबा मंदिर आहे, इथे आपण थांबलो आहेत. आजची रात्र इथे काढणार आहोत. या गावातील लोकांनी आपल्याला इथे राहण्यासाठी जेवणासाठी सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे, आणि सुंदर असा हा आजचा प्रवास झालेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा उद्या आपल्याला नवीन व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.